कानाचा विषय आहे शब्द. शब्द आहे, पण एक लक्षात ठेवा, जरी कानाचा विषय असला शब्द, काय ऐकावं आणि काय ऐकू नये हे मात्र कळावं. चला पुढे. शब्द, स्पर्श. आम्हाला थंडी वाजायची का गरमी होणारी कशाहून कळतंय? स्पर्श. स्पर्श वाईट आहे का? स्पर्श असावा लागतो. स्पर्श महत्वाचा आहे, पण ह्याचा अतिरेक होणं वाईट आहे. चला पुढे. शब्द, स्पर्श, रूप. ते डोळे कशा पाहिजे? काय बघाय दिले? रूप बघाय दिले. पण काय बघावं हे कळावं. संत म्हणतात एका ठिकाणी, डोळे तुम्हाशी प्रार्थना पहा कैलासीचा राना, सुंदर ते रूप पाहिन डोळा मुजुच्या सोनिया कवी. काय पाहायचं डोळ्यानं? रूप पाहायचं, पण बघायचं तेच बघा. कोणतरी बघ ना का उगं झूम करू करू. बघायचं आहे तेच बघा, कोणतंही बघ नका. डोळ्याचं काम आहे रूप पाहणं. सदा पुढं. शब्द, स्पर्श, रूप, रस. रस कशाचा आहे? कोणता ब्रँड आहे? कोणता ब्रँड आहे लगेच कळतंय रसावून महाराज. पण घ्यायचा तेच रस घ्या. ब्रह्म काढा, ब्रह्मरस तेच महाराज घ्यायचा तोच घ्या. शेवटचा आहे गंध. कशावरून कळतंय? हे लई महत्वाचं आहे. मधी काय का राहिना, पण वरून लई महत्वाचं आहे. मधी काय राहतं याचा विचार करू नका. माणसालाच नाक राहते असं समजू नका. गावाला बी नाक राहते. लोक म्हणतात गावचं नाक घातलाच नाक लई महत्वाचं आहे. दिसाय बकुळ ऐश्वर्या आहे, पण नकर नाकातच गेली आहे. नाक नाही त्याला काय करावं, म्हणून नाक लई महत्वाचं आहे. नाकात काय हे विचार कर नका, पण नाक महत्वाचं आहे. नाक महत्वाचा आहे महाराज. त्याचा विषय आहे गंध. ते काय घेतय? गंध घेतय. म्हणून विषय वाईट नाही, विषयाच्या वापराचा अतिरेक. कोणती गोष्ट वाईट नसते, वापराचा अतिरेक. आता मोबाईल चांगला आहे का वाईट आहे? चांगला आहे का वाईट आहे? मोबाईल चांगला आहे की, पण 3-3 तास रातभर बोंबलत रमी खेळत बसणं, गचा गच पैसे लावायला वाईटच आहे की. मोबाईल निघाल्यामुळे लई सोपं झालं. आमच्या गावात जर घडून येते घटना पहिल्याच्या काळात घडली तर महाराज गावातल्या माणसाला वाट लावावं लागत होतं. फलाण्या गावला जाय, सोयऱ्याला सांग पाटील गेल्यात, 11ला पाटलाला घालायचा या म्हणून. हे मोबाईल आल्यानं माणसं वाट लावायचं बंद झालं. पाटील बाजूवर असताना फोन चाला, हॅलो कसा हाय? म्हणाला लई जोर आहे बाबा. आता दूध भिजायला गेले बाबा म्हणा. पुन्हा 3ऱ्या बारला फोन झाला, आता कसा आहे ना म्हणाला. विचारित बसता का निघालेलंच बरं आहे. चांगला आहे हो, पण वापराच. आता मला सांगा, आज तुमच्या इथं पंगत होती, नाश्ता होता, आज साबुदाणा होता. मला सांगा, ज्याची शिवरात्र आहे त्यानं बी खाल्लं आणि नाही त्यानं बी खाल्लं. आता खाणाऱ्याला खाऊ द्या, काही अडचण नाही. आता उद्या मिळणार, आजच्यालाच हाय. माणसानं खावा, किती खावा त्याला ती मर्यादा. तुझ्या पोटाला लागतंय आणि उद्या मिळणार म्हणून जर आज हाणला किती बी. आज ते खाल्लं की वाईटाला कारण कीर्तनाला सुद्धा येऊ दे ना म्हणाला. तिकडेच बसवित आहे भाई. आती झालं की सत्यानाश ठरलेला आहे. आती झालं की सत्यानाश आहे. म्हणून विषय वाईट नाही, चांगले लागतात तेवढे चांगले. म्हणून संत म्हणतात नको विषय काय म्हणे. संत म्हणतात माझी चौथी मागणी आहे, असो प्रेम तुझे गुणी देवा. माझं प्रेम कशावर असू दे, तुझ्या गुणावर असू दे. आता बसणाऱ्याला सांगा, माणसानं प्रेम करावं की करणे? माणसानं
करा. पुन्हा विचारतो, रूपावर कराव की गुणावर कराव? बरं, ज्याला रूपाचा अनुभव आलाय त्याला गुणावर म्हणाले. एक बायोडाटा येऊ दे ना गेला झूम करू बघा, असा रूप बघायला का गुण बघायला? इथं महाराज गुन्हा करा, तिथं झूम करू बघायला कशी दिसाली. इथं म्हणाला गुणावर गुण, सगळे रूपावर करावं, लबाड बोलणार, अंगाला लावायची साबण संपू द्या. आणि ह्यानं जर किराणा दुकानला साबण आणा गेला, गुण बघणार, खपटावरची बाई बघते कसली दिसायची. खपटावरची बाई बघा ह्यानं, गुण बघालास का बाई बघा? इथं म्हणाला गुण बघा. महाराज रूपावर प्रेम करू नये, गुणावर करावं. आणखी सांगू का? रूपावर केलेला प्रेम वासना निर्माण करताय, गुणावर केलेला प्रेम सात्विक भाव निर्माण करताय.